Actually, we have finished the unit 1 and now we are moving towards unit 2. Unit 2 is the main unit, which is petrology. Petrology is the important unit. Petrology deals with the study of rocks. Then what do you mean by rocks? Rocks are the aggregates of minerals. Aggregation 2 ते 3 मिनरल मिळून एक रॉक तयार होतं. Rocks are the aggregations of mineral is called as a aggregation of mineral is called as a rocks. Petrology is an important subdivisions of engineering geology related to civil engineering, because you are dealing with rocks and minerals. You are dealing with rocks and minerals for foundation purpose, for construction material purpose, for building material purpose. For that, the sound petrological knowledge is important for the successful civil engineering practices. There are 3 petrological divisions. These rocks are divided into 3 groups. These petrological divisions are, these rock types are igneous rocks, sedimentary rocks and metamorphic rocks. Before going to start petrology, you have to know the volcano, which how volcano occurs on the earth surface, what is the volcanic activity, what is the volcanic phenomena, which product erupted on the earth surface during volcanic activity. व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये कुठलं मटेरियल इरप्ट होतं आणि व्होल्कॅनो जेव्हा इरप्ट झाल्यावर काय होतं. बिफोर गोइंग टू स्टार्ट पेट्रोलॉजी, volcanic knowledge is important. For that, we are starting with volcano. Volcano is the ज्वालामुखी, तुम्हाला माहिती आहे. Volcano is the geological process. It is a geological phenomena. आपल्या भाषेत आपण सांगायचं म्हणलं तर, इट इज अ जिओलॉजिकल फिनॉमिना विच डिस्ट्रॉइड ॲज वेल ॲज क्रिएट द अर्थ सरफेस. आपण क्रिएट का म्हणतो? बिकॉज 80% ऑफ माउंटन्स आर फॉर्म बाय व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. 80% ऑफ माउंटन्स आर व्होल्कॅनिक माउंटन्स. Volcano, definition of volcano. Volcano is the fissure, conduit or veins or central pipe-like structure through which lava or hot molten rock material comes out on the surface of the earth regularly or below the surface of the earth regularly or intermittently, called as a volcano. Volcano म्हणजे काय? ज्वालामुखी. इट इज अ volcano is the geological activity which destroys as well as creates the earth surface. It is the fissure or a conduit or a vent through which hot molten rock material comes out regularly or intermittently, termed as a volcano. There are various types of volcanoes. आपल्याला सिलेबसमध्ये टाइप्स ऑफ volcano विचारणार नाहीत. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, टाइप्स ऑफ व्होल्कॅनो आपल्याला विचारणार नाहीत. आपल्याला टाइप्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन्स आपल्याला विचारतात. तुमच्या माहितीसाठी मी इथं सांगू लागलो. टाइप्स ऑफ व्होल्कॅनोज आर ॲक्टिव्ह, डॉर्मंट अँड एक्स्टिंक्ट्स. दीज आर द 3 टाइप्स ऑफ व्होल्कॅनो. ॲक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये कंटिन्युअस इरप्शन चालू असतं, व्होल्कॅनिक मटेरियलचं इरप्शन चालू असतं, लावारच त्याच्यामधनं बाहेर पडत असतो, हॉट मोल्टन रॉक मटेरियल त्याच्यामधनं बाहेर पडत असतं. त्याला ॲक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणतात. ते कंटिन्यू त्याच्यामधनं लावारस किंवा हे मोल्टन मटेरियल बाहेर येत असतं, त्याला ॲक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणतात. डॉर्मंट व्होल्कॅनोमध्ये सध्या त्याच्यामधनं काही मटेरियल इरप्ट होत नसतं, बाहेर पडत नसतं, पण आधी कधीतरी ह्याच्यामधनं व्होल्कॅनिक इरप्शन झालेलं असतं, लावारच बाहेर आलेला असतो, त्याला डॉर्मंट म्हणतो.
आणि हे परत ॲक्टिव्ह व्हायचे चान्सेस असतात. डॉर्मंट व्होल्कॅनो इज अ व्होल्कॅनो फ्रॉम विच नो मटेरियल इज thrown out at present, but there is a evidence of eruptions having taken place in the past. आधी झालेलं असतं आणि परत एकदा त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्या व्होल्कॅनोला आपण डॉर्मंट म्हणतो. एक्स्टिंक्ट म्हणजे इनॲक्टिव्ह व्होल्कॅनो. इनॲक्टिव्ह व्होल्कॅनोमध्ये काय असतं, आफ्टर पोरिंग द व्हेरियस क्वांटिटी सफिशियंट क्वांटिटी ऑफ मोल्टन मटेरियल फ्रॉम द बिलो द अर्थ सरफेस इट बिकम्स इनॲक्टिव्ह, एक्स्टिंक्ट्स. म्हणजे त्या व्होल्कॅनोमध्ये, त्या ज्वालामुखीमधून जेव्हा मटेरियल सगळं बाहेर पडतं आणि ते बंद होतं, त्याला एक्स्टिंक्ट्स आपण म्हणतो. दीज आर द टाईप्स ऑफ व्होल्कॅनो. तुमच्या माहितीसाठी सांगितलं आहे, हे टाईप्स ऑफ व्होल्कॅनो तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. व्होल्कॅनो इज द जिओलॉजिकल प्रोसेस विच क्रिएट्स ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द अर्थ सरफेस. आता डेफिनेशन कसं लिहायची व्होल्कॅनो? व्होल्कॅनो इज अ इसेन्शियली अ व्हेंट और अ फिशर फ्रॉम विच hot molten rock material comes out on the surface of the earth, below the surface of the earth. There are 80% of mountains are formed by volcanic activity. 80% of mountains are called as a volcanic mountains. मग आपण आता इथं स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो आपण घेणार आहे. स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनोमध्ये you have to explain the structure of volcano. You have to draw the diagram of volcano, diagram of structure of volcano. आपल्याला इथे स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो एक्सप्लेन करायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा 4-5 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्याचे 4-5 पॉईंट हे आपण तिथं लक्षात ठेवायला पाहिजे, ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो जेव्हा आपण एक्सप्लेन करतो, वेन यू आर एक्सप्लेनिंग यू हॅव टू राईट फर्स्ट वन वेंट, सेकंड वन क्रेटर, थर्ड वन कॅल्डेराज, फोर्थ वन इज कंड्युइट, फिफ्थ वन इज मॅग्मा चेंबर, सिक्स्थ वन इज पॅरासाइटिक कोन्स. When you are explaining about structure of volcano, you have to draw the diagram. Diagram carries equal mark. Description carries equal. 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर 3 मार्काचे डायग्राम असतात आणि 3 मार्काचं डिस्क्रिप्शन असतं. स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो. स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनोमध्ये काय काय यायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं. फर्स्ट वन वेंट, क्रेटर, कॅल्डेराज, कंड्युइट, मॅग्मा चेंबर, पॅरासाइटिक कोन्स, हे सगळं याच्यामध्ये यायला पाहिजे. डायग्राम तुम्ही व्यवस्थित करा. डायग्राम केलं तर तुम्हाला लिहिता येणार. वेन यू आर एक्सप्लेनिंग अबाउट स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो यू हॅव टू राईट फर्स्ट वन वेंट. वेंट इज अ व्होल्कॅनिक कोन. इट इज अ present in the form of a hillock or a mountain which accumulated due to solidification of lava. It is a hillock or a mountain which accumulated due to solidification of lava. That hillock mountain is called as a vent or a cone. त्यानंतरचं कोन नंतर आपण काय एक्सप्लेन करणार आहे. क्रेटर. क्रेटर at the top of the vent a funnel shaped depression, a funnel shaped steep wall depression. That funnel shaped steep wall depression is called as a crater. At the top of the vent a funnel shaped and steep wall depression, that steep wall funnel shaped depression is called as a crater. त्यानंतर कॅल्डेराज आपण म्हणतो. कॅल्डेराज आर द लार्ज साइज क्रेटर्स आर कॉल्ड एज अ कॅल्डेराज. क्रेटरला आपण ओपनिंग ऑफ व्होल्कॅनो पण म्हणतो. लार्ज साइज क्रेटर्स आर कॉल्ड एज अ कॅल्डेराज. जेव्हा क्रेटरचं डायमीटर फ्यू मीटर टू मेनी किलोमीटरपर्यंत जेव्हा वाईड असतं त्याला कॅल्डेराज म्हणतात. मोठ्या साईजच्या क्रेटरला कॅल्डेराज म्हणतात. त्यानंतर एक कंड्यूट. Conduit is a pipe-like structure which joins crater and magma chamber. Conduit is a
pipe like structure which joins crater and magma chamber. That pipe like structure is called as a conduit. त्यानंतर मॅग्मा चेंबर. मॅग्मा चेंबरमध्ये काय असतं? मॅग्मा चेंबर इज अ चेंबर इन विच द हॉट मोल्टन रॉक मटेरियल इरप्टेड फ्रॉम मॅग्मा चेंबर. देन त्यानंतर पॅरासाइटिक कोन्स आहे. व्हेन ड्युरिंग द व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, when the volcanic eruption takes place, instead of conduit or crater, through a side vent, that side vents are called as the parasitic cones. व्होल्कॅनिक इरप्शन होत असताना ह्या सेंट्रल पाईपलाईक स्ट्रक्चरमधनं किंवा ह्या कंड्यूट किंवा क्रेटरमधनं जेव्हा इरप्शन होत असतं, ह्या कंड्यूट किंवा क्रेटरमधनं इरप्शन न होता साईड वेंट जे आहेत त्या साईड वेंट्समधनं जेव्हा इरप्शन होतं त्याला पॅरासाइटिक कोन्स आपण म्हणतो. गेटिंग स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनोमध्ये वेंट इज अ हिलॉक और अ माउंटन विच अक्युमुलेट ड्यू टू सॉलिडिफिकेशन ऑफ लावा. त्यानंतर क्रेटर इज द ॲट द टॉप ऑफ अ वेंट funnel shaped steep wall depression. That funnel shaped steep wall depression is called as a crater. Large size craters are called as a calderas. The pipe like structure which joins crater and magma chamber is called as a conduit. Magma chamber which stores the hot molten rock material from which volcanic eruption takes place. That chamber is called as a magma chamber. Parasitic cones, when the volcanic material erupted instead of crater or vent through side vents. These side vents are called as the parasitic cones. This is the structure of volcano. Structure of volcano तुम्ही जेव्हा लिहित असता करत असताना तुम्हाला हे डायग्राम करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता इथं आपण प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो आपण घेणार आहे. विच प्रोडक्ट इरप्टेड ड्युरिंग द व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ व्होल्कॅनिक मटेरियल लावा और मॅग्मा इज कॉल्ड इज अ 1200 डिग्री सेल्सियस इज द नॉर्मल टेम्परेचर. आता इथं लावा आणि मॅग्मामधलं तुम्हाला फरक सांगतो. लावा इज द मटेरियल, हॉट मोल्टन मटेरियल इरप्टेड ड्युरिंग द व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी on the earth surface, erupted on the earth surface. The material which erupted on the earth surface is called as the lava. The hot molten rock material erupted below the earth surface is called as the magma. लावा आणि मॅग्मा मधला हा फरक आहे. देन प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो आपल्याला हे 6 मार्काला किंवा 8 मार्काला विचारलं जातं. Which products erupted during the volcanic activity during the volcano? These products are the gaseous product, the liquid product, the solid products. आपण त्याच्या पुढे द लिहिणं गरजेचं आहे. व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होत असताना हे 3 टाईपचे प्रोडक्ट्स इरप्ट होतात. द गॅसियस प्रोडक्ट, द लिक्विड प्रोडक्ट, द सॉलिड प्रोडक्ट्स. आता इथं जेव्हा आपण गॅसियस प्रोडक्ट मेन्शन करतो, इन द गॅसियस प्रोडक्ट 80% इज द स्टीम. गॅसेस प्रोडक्टमध्ये 80% स्टीम असते आणि रिमेनिंग टोटल गॅसेस प्रोडक्टमध्ये 80 ते 90% हे स्टीम असते. रिमेनिंग हे गॅसेस जे आहेत मायनर अमाऊंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, क्लोरीन आणि बाकीचे गॅसेस आहेत कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, सल्फर with minor amount of carbon monoxide, hydrogen, chlorine, fluorine. The source of above gas is a magma. मॅग्मा चेंबरमधनं हे गॅसियस मटेरियल बाहेर असतं. गॅसियस मटेरियलमध्ये 80% स्टीम असतं आणि रिमेनिंग याच्यामध्ये गॅसियस मटेरियलमध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि सल्फर with minor amount of carbon monoxide, hydrogen, chlorine and fluorine. These are the gaseous materials. त्यानंतर आहे लिक्विड प्रोडक्ट्स. आता लिक्विड प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो जेव्हा आपण एक्सप्लेन करतो, व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये लिक्विड प्रोडक्ट जेव्हा इरप्टमध्ये 2 टाईपचे प्रोडक्ट्स इरप्ट होत असतात. लिक्विड मटेरियल 2 टाईपचे इरप्ट होत असतं. एक घट्ट, त्याला विस्कस म्हणतो, आणि कमी घट्ट म्हणजे त्याला लेस विस्कस म्हणलं जातं. पातळ आणि घट्ट ह्या 2 टाईपचं मटेरियल इरप्ट होत असतं. घट्ट प्रोडक्ट जे इरप्ट होतं त्याला विस्कस मटेरियल म्हणलं जातं आणि जे पातळ प्रोडक्ट जे
मटेरियल जे इरप्ट होतं त्याला लेस विस्कस म्हणलं जातं. when viscous material erupted on the earth surface, viscous material erupted on the earth surface during volcanic activity, due to its viscosity its accumulate surrounding the crater. त्याची विस्कॉसिटी जास्त असल्यामुळं ते जास्त जागा पसरत नाही, तिथंच आजूबाजूला ते तिथंच अक्युम्युलेट होतं. अक्युम्युलेट सराउंडिंग द क्रेटर फॉर्मिंग अ ब्लॉक लाईक स्ट्रक्चर. दॅट ब्लॉक लाईक लावा इज कॉल्ड ॲज अ टाईप ऑफ लावा. when the viscous liquid material erupted on the earth's surface, due to its viscosity it does not spread on a wide area, accumulate surrounding the crater forming a block like structure. That block like lava is called as a type of lava. During the volcanic activity, when the liquid product erupts, when the less viscous liquid products erupt on the earth surface, due to its less viscosity, ते पातळ असल्यामुळं इट्स मोबाईल इन नेचर ते पसरत जातं. accumulate or spreads on a large area forming a sheet like structure. That sheet like structure is called as a पोहेही लावा. दोन टाईपचे लावा, टाईप लावा ब्लॉक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतात. पोहेई लावामध्ये शीट्स फॉर्म होतं. जेव्हा विस्कस मटेरियल इरप्ट होतं, ब्लॉक्स तयार होतात, तेव्हा टाईप ऑफ लावा इरप्ट होतो. जेव्हा लेस विस्कस मटेरियल इरप्ट होतं आणि हे लार्ज वाईड एरियामध्ये स्प्रेड होतं आणि शीट लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतात, तेव्हा पोहेई लावा फॉर्म होतो. टाईप अँड पोहेई. जेव्हा लिक्विड प्रोडक्ट्स तुम्ही एक्सप्लेन करता, हे टाईप आणि पोहेई तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे द सॉलिड प्रोडक्ट्स. द सॉलिड प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. These solid products are categorized according to their size. Different types of rock fragments. Pyroclastic material म्हणलं जातं त्याला, लावा अँड रॉक फ्रॅगमेंट्स. दीज आर द सॉलिड प्रोडक्ट्स. ह्या सॉलिड प्रोडक्ट्समध्ये ब्लॉक्स आहेत, व्होल्कॅनिक बॉम्ब्स आहे, लॅपिली आहे, सिंडर्स आहेत, व्होल्कॅनिक सँड अँड ॲश आहे, व्होल्कॅनिक टप आहे, व्होल्कॅनिक ब्रेसिया आहे. हे सगळे ह्या सॉलिड प्रोडक्ट्समध्ये आहे. ह्याच्यामध्ये पायरोक्लास्टिक मटेरियल त्याला म्हणलं जातं, संबोधलं जातं. ह्या पायरोक्लास्टिक मटेरियल म्हणजेच काय असतं, लावा अँड रॉक फ्रॅगमेंट्स. आता हे रॉक फ्रॅगमेंटमध्ये काय येतं, ब्लॉक्स असतात, व्होल्कॅनिक बॉम्ब आहे, लॅपिली आहे, सिंडर्स आहे, व्होल्कॅनिक सँड अँड व्होल्कॅनिक ॲश आहे, व्होल्कॅनिक टफ आहे, व्होल्कॅनिक ब्रेसिया आहे. दीज आर द सॉलिड प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो जेव्हा आपण एक्सप्लेन करतो त्यामध्ये गॅसियस प्रोडक्ट, लिक्विड प्रोडक्ट्स अँड सॉलिड प्रोडक्ट. गॅसियस प्रोडक्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो त्याच्यामध्ये 80% स्टीम आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर आहे, त्यानंतर मायनर अमाऊंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड आहे, हायड्रोजन आहे. हे सगळं फ्लोरीन हे मायनर अमाऊंटमध्ये आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 80% किंवा 90% काय असणार आहे, स्टीम असणार. त्यानंतर लिक्विड प्रोडक्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा टाईप आणि पोहेई टाईप ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. सॉलिड प्रोडक्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो पायरोक्लास्टिक मटेरियल ह्याच्यामध्ये हे शब्द यायला पाहिजे. पायरोक्लास्टिक मटेरियलमध्ये तुम्हाला खाली लिस्ट दिलेले आहे. दीज आर द प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन्स आपण बघणार आहे. टाईप्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन आपल्याला एक्झामला टाईप्स ऑफ व्होल्कॅनो येणार नाही आहे. टाईप्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन इथं एक्झामला. ओके.